भारतीय शेती जगातील सर्वात प्राचीन व यशस्वी शेती असून हीच पारंपरिक सेंद्रिय शेती पद्धती जगासाठी आदर्श ठरेल। भारतीय शेतकरी हा व्यापारासाठी शेती करत नाही, जगाचा पोट भराव म्हणून शेती करतो। हीच आपली आदर्श संस्कृती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले। ते श्री क्षेत्र बेटसरला येथे अखिल भारतीय ग्राम विकास अभ्यास वर्गात समारोपीय सत्रात बोलत होते। श्री क्षेत्र बेटसरला येथे गुरुवारी सकाळी पूजनीय सरसंघचालकाचे उत्साहात स्वागत करण्यात आले। त्यानंतर त्यांनी पूजनीय संत गंगागिरीजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले। पूजनीय संत रामगिरीजी महाराजांनी त्यांना तीर्थक्षेत्राची माहिती सांगितली। यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते तुळशीचे रोपण करण्यात आले। तसेच 150 वर्षापासून सुरू असलेल्या गोशाळेतील गोमाता कालवडचे पूजन करण्यात आले। या ठिकाणी 200 वर्षाची अखंड परंपरा असलेल्या पवित्र विना त्यांनी धारण केली। तसेच पूजनीय संतांसोबत त्यांचा वार्तालाप झाला। तसेच सरकार्यवाह दत्तात्रयजी होसबाळे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचारी बंधूंसोबत वृक्षारोपण करण्यात आले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अंतर्गत ग्रामविकास गतिविधीचे मागील 15 वर्षापासून ग्रामीण भारत समृद्ध करण्यासाठी अविरत कार्य सुरू आहे। भारतातील 45 प्रांतातून 350 जण अभ्यास वर्गासाठी उपस्थित होते। यामध्ये 50 मातृशक्ती व 300 पुरुष कार्यकर्ता उपस्थित होते। ग्रामविकास कार्याला 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावर्षी हा अभ्यास वर्ग घेण्यात आला। ग्रामविकास माध्यमातून होणारे विविध उपक्रम, प्रभात ग्राम, ग्रामविकास संस्था, मातृशक्ती, ग्रामसंकुल, अक्षय कृषी परिवार इत्यादी विषयांवर चिंतन व अभ्यास वर्गात करण्यात आले। या अभ्यास वर्गासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, सरकार्यवाह माननीय दत्तात्रयजी होसबळे, तसेच अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य माननीय सुरेश उपाख्य भैयाजी जोशी, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य माननीय भागैयाजी, तसेच अखिल भारतीय ग्रामविकास संयोजक डॉक्टर दिनेशजी इत्यादी प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।